च्या बालेकिल्ल्यात पुन्हा नाईकांचा जनता दरबार। सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। तर याआधीही या जनता दरबारावरून शीतयुद्ध रंगलं होतं। ठाण्यात आता 6 तारखेला जनता दरबार घडती रंगायतमध्ये ज्या ज्या लोकांना अशा शंका कुशंका आहेत, कोणावर अन्याय झाले त्याने तिथे यायचं। देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हे सरकार गोरगरिबांवर झालेले अन्याय दूर करेल हा विश्वास मी तुम्हाला। तर शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा यामुळे आहे। तर गणेश नाईकांनी हा जनता दरबार होणार असल्याचं म्हटलेलं आहे। सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार होणार आहे, त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद होताना पाहायला मिळतोय। तर मंत्री गणेश नाईकांचा हा जनता दरबार ठाण्यात या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या जनता दरबाराबाबत आधीच शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, सोमवारी ठाण्यात गणेश नाईकांचा जनता दरबार आणि यामुळे कुठेतरी शीतयुद्ध सुरू आहे अशा चर्चा रंगल्यात, काय माहिती? प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर शिवसेना आणि गणेश नाईक यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे। कारण गणेश नाईक यांनी ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये जनता दरबार घ्यायला सुरुवात झालेली आहे, त्याचप्रमाणे ठाणे महापालिका असेल किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या निवडणुकींमध्ये देखील भाजपचंच वर्चस्व असेल या प्रकारची वक्तव्य आहेत। यामुळे शिवसेनेमध्ये काही नेते जे आहेत ते या गणेश नाईकांच्या याच वक्तव्यावरून नाराज असल्याची चित्र पाहायला मिळत होतं। आणि आता पुन्हा एकदा गणेश नाईक जे आहेत ते ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार आहेत। उद्या म्हणजे सोमवारी गडकरी रंगायतमध्ये त्यांचा हा जनता दरबार होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि गणेश नाईक यांच्यातला संघर्ष हा वाढण्याची शक्यता आहे। कारण दरवेळेस ठाण्यामधल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी वक्तव्य हे गणेश नाईक करत असतात आणि याचमुळे शिवसेनेमध्ये आणि गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध जे आहे ते मागील काही दिवसांमध्ये सुरू आहे। प्रणिता, कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।